मोरांपा या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता दिवाळीची सगळी लगबग चालू असते। सीमा सांगत असते, चला ग, माझी मुलं किती वेळ वाट पाहतील, या लवकर उठणं लावायला, असं म्हणत सगळ्या सुनांना सीमा आवाज देते। एक एक करत सगळेजण येतात। जान्हवी येते, आरती आणि रमा तिघीजणी आता तयारी करत येतात। इकडे जान्हवीसुद्धा आनंदला छानपैकी उठणं लावते। रमासुद्धा आता अक्षयला उठणं लावत असते। आनंद म्हणत असतो, जानू, ही रांगोळी तू काढलीस, खरंच खूप भारी रांगोळी काढलीस। जान्हवी म्हणते, भारी वगैरे काही नाही, पण मी एक जस्ट प्रयत्न केला आहे। यावरती आनंद म्हणतो, प्रयत्न केलायस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे, खूपच भारी। इकडे आता आरतीला अभि सांगत असतो, फार काही वाकू नकोस हं, आणि दादा, ही रांगोळीसुद्धा पॅरिसला विकली जाईल बरं। आनंद म्हणतो, तू चेष्टा करू नको बरं माझी। आरती म्हणते, अरे वाकलं तर काही नाही, आज बाळालासुद्धा माहिती आहे की बाबाला आई आता उठणं लावणार आहे। पण अभि आरतीची खूप काळजी घेत असतो। इकडे अक्षयसुद्धा रमाला उठणं लावत असते आणि रमा अक्षय एकमेकांकडे पाहत असतात। अजूनही त्यांच्यामधला राग कमी झालेला नसला रमाच्या मनातला, तरी अक्षयच्या मनामध्ये रमाविषयी कोणताही राग नसतो। छानपैकी रमा आता अक्षयला उठणं लावते। अक्षय एकटक रमाकडे प्रेमाने पाहतच बसत असतो। सगळ्यांचा उठण्याचा कार्यक्रम होतो आणि आता छानपैकी अंघोळला बाहेर जात असतात। तोपर्यंत सीमा सांगत असते, चला चला उरका पटापट। यावरती आता आई आजी म्हणते, काय ग सीमा, तू शशिकांतला नाही का लावणार उठणं? याच्यावरती सीमा म्हणते, नाही, ते अजून उठलेलेच नाही आहेत। अक्षय म्हणतो, अजून कालची उतरलीच नसेल ना? यावरती आई आजी म्हणते, अक्षय, तू दरवेळेला वडिलांबद्दल असं का बोलतो? अक्षय म्हणतो, खरं तेच बोलते, मग सणाच्या वेळेला प्यायची कशाला दारू, आपल्याला झेपत नाही तर, असं म्हणत आता इकडे अक्षय टोमणा मारतो। तोपर्यंत सगळेच जण आता अंघोळीसाठी बाहेर येतात आणि आता उठणं लावायचं राहिलं कोण, तर फक्त रेवा। यावरती आता सीमा म्हणते, आपल्या तर आंघोळ्या झाल्यात, खूप उठणं शिल्लक आहे, रेवा बस, तुला उठणं लावतो। रेवा म्हणते, मला हे उठणं वगैरे काही नको आहे। सीमा म्हणते, अगं घरी असतेस तुझ्या आईने नाही का प्रेमाने उठणं लावलं असतं, चल बरं उठणं लावून घे। यावरती रेवा म्हणते, मी सांगितलं ना मला उठणं नको आहे म्हणून। आता मात्र सीमा आणि सगळे हट्टाला पेटतात आणि रमाला इकडे मदत करायला येतात, कारण रमाला मुद्दाम हिने उठण्यामध्ये काहीतरी केमिकल टाकून त्रास देण्याचं ठरवलेलं असतं। तोच त्रास आता इकडे रेवाला देण्याचं ठरलेलं असतं। मग रमा म्हणते, बस रेवा, आणि रेवाला जबरदस्ती बसवून तिला जबरदस्ती उठणं लावलं जातं। रेवाला अचानकपणे अंगाला खाज यायला लागते। मग रेवा ताबडतोब बाथरूममध्ये येते आणि सगळं उठणं पुसून टाकते आणि आता तिला खूप आग व्हायला लागली असते। ती जोरात ओरडते। इकडे रमाचा डाव यशस्वी झालेला असतो। रमा विचार करते, रेवा, आता तुला माफी नाही, दरवेळेला तू जसं करशील ना ते तुझ्यापर्यंत येणार म्हणजे येणारच, असं म्हणत रमा आता मनाशी निश्चय करते। इकडे आता रेवाला काही तिचा त्रास कमी होत नसतो, ती जोरात किंचाळायला लागते, पण किंचाळून ओरडून काही फरक पडत नसतो। तोपर्यंत सगळे इथे छानपैकी फुलबाजा वगैरे घेऊन फटाके वाजवायला आलेले असतात। सगळ्यांची एन्जॉयमेंट चालू असते। रमा अक्षय एका बाजूला उभे असतात आणि अक्षयसुद्धा सगळ्यांना सांगत असतो। तोपर्यंत सीमा सांगते, सावकाश सावकाश, कुणीही जास्त गडबड गोंधळ काही करू नका बरं। यावरती आता आई आजी विचार करते, ही ना अक्षयच्या पुढे पुढे करणार आणि ही रेवा राहिली कुठे, रेवाने इकडे यायला नको का? यावरती रमाकांत म्हणतो, रेवा बहुतेक ना झोपली असेल। आई आजी विचार करते, काय कळतच नाही आहे या रेवाचं, आता अक्षयच्या मनामध्ये तिचं स्थान तरी कसं राहणार, असा विचार करत आई आजी आता मात्र पाहते तर रमा आणि अक्षय एकमेकांना धडकतात। अक्षय रमाकडे पाहतच बसतो। रमा म्हणते, सॉरी सॉरी। यावरती अक्षय म्हणतो, अगं सॉरी काय, तुला आठवते का आपली पहिली भेट, असेच आपण पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो ते? अगं त्यावेळेला पण तू मला अशीच धडकली होतीस आणि मला किती बडबडली होतीस। आणि रमा अक्षयला आपली पहिली भेट आठवते। अक्षयने रमाला चांगलाच ओरडा दिलेला सुद्धा आठवत असतो। दोघंजणं त्या आठवणीमध्ये रममाण होतात आणि आता रमा आपला लागलेलं सगळं सोडवून घेत असताना दोघांना सुद्धा आता छानपैकी आपण दोघेजणे दिवाळी साजरी करतोय, आनंदात आहोत, हे सगळं आठवत असतं त्यांना। थोड्याच वेळासाठी का होईना, पण आपण एक आनंदी आयुष्य जगत आहोत याचं स्वप्नच पडत असतं। तोपर्यंत इकडे रेवा विचार करत असते की इकडे आई आजी रेवाला बोलवायला येते आणि म्हणते, काय ग रेवा, हे सगळं कुणी केलं? रेवा म्हणते, काहीच कळत नाही, बहुतेक माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे। पण रेवाला आठवतं की आपण रमाच्या उठण्यामध्ये टाकलेली केमिकल, तेच उठणं बहुतेक रमाने आपल्याला लावलेलं दिसतंय आणि हेच उठणं लावण्यासाठी घरात ते सगळेच जण आपल्याला फोर्स करत होते। पण रेवा आता काय सांगणार की मी उठण्यामध्ये केमिकल टाकलं होतं? ती आई आजीला म्हणते, नाही, माझी ना स्किन सेन्सिटिव्ह आहे। आई आजी म्हणते, नाजूक भावली ग तू,
तू भावली, चल खाली चल असं म्हणत आई आजी रेवाला खाली घेऊन येते. तोपर्यंत इकडे आता खाली आल्यावरती रेवाचा पसरलेला चेहरा, तिच्या तोंडावर झालेल्या जखमा हे पाहून सगळेजण तिच्याकडे पाहतच बसतात. रेवा मात्र रमाला घेऊन बाजूला येते आणि म्हणते, हे सगळं तू केलंस ना, मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं आहेस. यावरती रमा म्हणते, हो, कारण तू ज्या ज्या वेळेला मला आता त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना, तो त्रास तुझ्यापर्यंत परत येणार. आता मी काही गप्प बसणार नाही आहे रेवा. तू ना उठण्यामध्ये केमिकल टाकलंस, त्यामुळे मी तुला उलटा वार केला. आता तू जे जे करशील तो वार तुला परत मिळणार रेवा, असं म्हणत रमाने आता युद्धच पुकारलेलं असतं. रेवा विचार करते, हिच्या अंगामध्ये एवढं बळ तरी कुठून आलं. तोपर्यंत शशिकांत आता मात्र उठतो आणि आई आई ग असं बोलायला लागतो. तितक्यात आई आजी येते आणि म्हणते, काय रे शशिकांत, काय झालं, का बरं असा आई आई हाक मारतोयस. शशिकांत म्हणतो, नाही ग आई, काही नाही, फक्त ना मी आळस दिला. याच्यावरती आई आजी म्हणते, अरे तुला कळतंय का, तू इथे आळसच देत बस आणि तिकडे मात्र रमाने बघ सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. यावर शशिकांत म्हणतो, अगं सगळी हरणं एकत्र आली तरी काही फरक पडत नाही आहे. इथे एवढा मोठा वाघ बसलाय की डरकाळी फोडत, मी एक डरकाळी फोडली ना तर सगळेजण चिडीचूप होतील. यावरती आई आजी म्हणते, अरे सगळे चिडीचूप होण्याचं जाऊ दे, पण ती रमा सगळ्या हरणांना एकत्र घेऊन एकीचं बळ सांगते आपल्या विरुद्ध लढायला, ते तुला कळतंय का. यावर शशिकांत म्हणतो, लढू दे की, त्या सगळ्यांना आपल्या विरुद्ध लढू दे, पण आपण हुशारीने लढतोय आणि ते मूर्खपणाने. रांगोळी काढतायत, ते दिवाळी सेलिब्रेट करतायत, आकाशकंदील लावतायत, आपण इकडे प्लॅनिंग करतोय आणि वजनदार माणसांचं प्लॅनिंगपेक्षा मूर्ख माणसांचा आनंद भारी आहे का. अजिबात नाही, त्यांच्यापेक्षा आपण नक्कीच वरचढ आहोत. इकडे आता अक्षय आपल्या रूममध्ये येतो. अक्षय रूममध्ये आल्यावरती तो इकडे तिकडे विचार करत पाहत असतो की रमाने माझ्याकडून दिवाळीचं काहीच गिफ्ट मागितलं नाही. रमाला दिवाळीचं गिफ्ट मी बोललो तर ती मला म्हटली की पाडव्याला सांगेल, आणि एक वाक्य असं म्हटली की जोपर्यंत मी तुमची बायको आहे तोपर्यंत मी सगळं रीतीभाती पाळणार. आता रमा असं का बोलली, म्हणजे जोपर्यंत बायको आहे तोपर्यंत, म्हणजे काही दिवसांनी ही माझी बायको राहणार नाही का. काय आहे रमाच्या मनामध्ये, हा अक्षयच्या मनामध्ये मोठा प्रश्न पडलेला असतो आणि तो रमासोबत झालेलं सगळं संभाषण पुन्हा पुन्हा आठवत असतो. काहीतरी धागेदोरे मिळत आहेत का याचा विचार करत असतो, पण त्याला काही धागेदोरे मिळत नसतात. मग अक्षय विचार करतो, काय रमाच्या मनात चाललंय आणि ही पाडव्याला असं माझ्याकडून काय गिफ्ट मागणार आहे आणि असं का म्हटली. ह्या विचाराने अक्षयच्या डोक्यामध्ये काहूर उठलेलं असतं. तो विचार करतो, मी एक काम करतो, मी रमाला ते ग्रीटिंग बनवलं ना त्या दिवशी, ते ग्रीटिंग देतो. पण ते मी ठेवलंय कुठे, ग्रीटिंग बनवलं तर मी, पण ठेवलंय कुठे मला काही आठवतच नाही आहे. असा विचार करत अक्षय आता ते ग्रीटिंग शोधण्यासाठी कबर्ड खोलतो. कबर्डमध्ये आता रमाने ठेवलेले डिवोर्सचे पेपर असतात. आई आजी आणि रेवाच्या कारस्थानाचा पुरावा आता कपाटामध्ये बंद असतो. अक्षय आता कपाटाकडे पोहोचतो आणि आपलं ग्रीटिंग शोधायला लागतो. ग्रीटिंग शोधताना सगळे कागदपत्र खाली पडतात, त्यात ते डिवोर्स पेपरसुद्धा खाली पडतात. इकडे आता रमाकांत फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो, मी सांगितलेलं काम झालेलं आहे ना सगळं, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे सगळं ठरलेलं झालं पाहिजे. तोपर्यंत इकडे आता रमाकांत आणि अभि दोघं जण बसले असताना आद्या येते आणि म्हणते, नमस्कार मंडळी, कसं काय. आद्याला पाहून अभि आता नाटक करायला लागतो आणि म्हणतो, कुठून आवाज आला आणि या बाई कोण आहेत, आपण ह्यांना ओळखतो का. रमाकांत म्हणतो, चेष्टा पुरे कर रे. त्यावरती अभि म्हणतो, अगं काय हा काया पालट, म्हणजे हे एकदम असं रूप तुझं बदललं कसं. आद्या म्हणते, दादा तू चेष्टा करू नकोस, मी दिवाळीला भेटायला आली ना. तोपर्यंत आता इकडे अनयसुद्धा येतो. आता अनयला पाहून अभिषेक म्हणतो, काय रे, म्हणजे हे काय दिवाळीचा अवतार का काय. अनय म्हणतो, माझा. अभि म्हणतो, तुझा नाही रे, हा काय इकडे दिवाळीचा अवतार. रमाकांत म्हणतो, गप रे, तू चेष्टा करू नको, तू मजेत आहेस ना बाळा, असं म्हणत तो आता आपल्या मुलीची चौकशी करतो. तोपर्यंत इकडे सगळे खाली पडलेले पेपर अक्षय हातात उचलून घेतो आणि एक एक करत पेपर पाहायला लागतो आणि सगळं उचलत असतो. तोपर्यंत डिवोर्स पेपर अक्षयच्या हातामध्ये आलेले असतात. रमा हे सगळं पाहते आणि विचार करते, यांनी डिवोर्स पेपर पाहिले तर उगाच दिवाळीच्या दिवशी उगाच तमाशे नको आणि आई आजी आणि यांच्यामध्ये वाद नको, म्हणून आता रमा ते पेपर लपवण्याचा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता शशिकांत सांगत असतो, हे बघ रेवा, आपल्याला जर का पुढे जायचं आहे तर कसलाही विचार नाही करायचा, म्हणजे तू या घरची सून व्हावीस म्हणून मी अक्षयला पण दुखवायला तयार आहे की नाही. यावरती रेवा म्हणते, हो बाबा, म्हणूनच मी कारने अक्षयला उडवलं. असं म्हटल्यावरती आता रेवानेच अक्षयला कारने उडवलंय हे सत्य रमाकांतच्या समोर येतं. आता निर्लज्ज रेवाचा इतका कपटीपणा स्वतःच्याच तोंडून कबूल करून रेवा अडकलेली असते. आता मात्र शशिकांतसमोर रेवाचा कपटीपणा आलाय आणि हिनेच स्वतः आपल्या मुलाला उडवलंय हे समजल्यावरती आता सगळ्याच मुकादमांच्या समोर धक्कादायक बातमी येणार आहे. तोपर्यंत अक्षय आता रमाला सांगत असतो,
असतो. काय गं रमा, तुझं पाडव्याचं गिफ्ट? रमा म्हणते आपण याच्यावरती नंतर बोलू. आता रमा आणि अक्षय या दोघांच्या मध्ये ते डिवोर्स पेपरचं सत्य उघडलं जाणार का आणि आता रेवाची भांडेफोड होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.